स्वागत आहे सर्वांचंच हार्दिक हार्दिक. लेट्स गो. रेडी टू प्ले. गेट रेडी. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला फक्त हलक्याने कट करत असताना लेग गलीमध्ये बॅकवर्ड शॉर्ट लीगला बॉलला फील करतील तोपर्यंत खातं ओपन. क्वालिफायर 1 सामना आपल्या समोर रंगत असताना दोन्ही टीम सध्या आहेत रेडी या स्पर्धेमध्ये. या फायनलमध्ये जाण्यासाठी एक ग्रेट चान्स, ग्रेट ऑपॉर्च्युनिटी दोन्ही टीमसाठी. बोलो तयार. ओहो, याडी सुद्धा चांगली गती प्राप्त करत असताना चांगला बॉल पुन्हा एकदा डिलिव्हर करत असताना लेग कटर थोडंसं पडल्यानंतर बाहेर काटा बदलत असताना चांगली गोलंदाजी. पहिल्या 2 बॉलवरती आतापर्यंत सिंगल. नागझरी चॅलेंजर्स या टीमकडे चांगला तोफखाना आहे. बॅटिंग करणारी टीम चांगली मजबूत पाहायला मिळते. पुणे एकदा हलक्याने ऑप्शनला ढकलला फिल्डर. पुणे एकदा आहे बॅकवर्ड शॉट लीगला मग पुन्हा बॅकवर्ड पॉईंटला धावसंख्या घेण्याचा प्रयत्न पण धावसंख्या मिळणार नाही. येतोय डॉट बॉल. पहिले सदक सध्या पॉवर प्लेचं पाहायला मिळत असताना या पॉवर प्लेच्या पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी. जगदीश सर सध्या ट्रॅकवरती आहेत. चांगली गोलंदाजी करत असताना ओव्हर द विकेट. समोर जर पाहायला गेलं तर तितकी चांगली बॅटिंग घातक पाहायला मिळेल का टीम या मॅच मध्ये बॅटिंग करणारी टीम. तर समोर जर पाहायला गेलं तर वैद्य 11 टीमचा खेळ या स्पर्धेमध्ये तितका चांगला कमालीचा राहिलाय. दोन्ही टीम सध्या आहेत अगदी कमाल धमाल करण्यासाठी. पुणे एकदा बोलत तयार. ओहो, सर बॅटने ऑन साइडला फटका चांगला आहे. फॉरवर्डला फिल्डर डिरेक्टली बॉल फील करते तोपर्यंत चांगली इथे फेकी. धावसंख्या एकच इथे मिळेल. पहिल्यावरचा खेळ सध्या मार्गस्थ. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉलचा खेळ समाप्त. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 2 बॉल ज्यांनी शिल्लक आहे या षटकातील 2 आतापर्यंत खर्च करत असताना जगदीश सर. समोर जर पाहायला गेलं तर विजय ठाकरे मेजर सध्या आहेत बॅटिंग करण्यासाठी. पुणे एकदा हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. पहिल्याच ओव्हरमध्ये कुठल्या प्रकारची संधी ते घेतलेली नाहीये कारण की पहिलं षटक ज्या प्रकारे कमालीचं पाहायला मिळतं. चांगली लेंथ अँड लाईन जबरदस्त ऍक्शन एक गोलंदाजी करत असताना बॉल पुन्हा एकदा येतोय डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी. शेवटचा बॉल. बोलो तयार. ओहो, पुणे एकदा इथे अपील तर होते पण याडी चांगली गॅदर पुन्हा एकदा करत असताना क्लॉच कीपरची भूमिका पुन्हा एकदा रुपेश दादांच्या मार्फत ओव्हरची समाप्ती. पहिले षटक नावी राहिले टीम वैद्य 11 टीमकडे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते ओनली 2 रन्स आणि पहिलं षटक इथे समाप्त. तोपर्यंत डीजे. एक वरचा खेळ इथे समाप्त. सुरुवात थोडीशी संत पाहायला मिळते. स्लो प्रोग्रेस इज बेटर दॅन नो प्रोग्रेस या पद्धतीने खेळ पाहायला मिळत असताना ओहो, सरळ बॅटने ऑन साइडला याने बॅटचा स्विंग ओपन केल्यानंतर बॉल हवेमध्ये पकडला जाईल. व्हेरी नाईसली टेकन बाय मुकेशने पकडले इथे झेल आणि पहिला धक्का मॅच मध्ये टीम नागझरी चॅलेंजर्स. पहिला धक्का ऋतिक मैदानाच्या बाहेर. विकेट डाऊन. फलंदाज गॉन. फिल्डिंग डिस्ट्रक्शन आहे अगदी त्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळत असणार टीम यावेळी खेळत असणार वैद्य 11. ओहो, ऑप्सीला पुणे एकदा बोईंडला बॉलला ढकललाय फिल्डर. पुणे एकदा आहे जो पण बॉल फील्ड करते. धावसंख्या फक्त एकच मिळेल. चांगली फिल्डिंग सध्या पाहायला मिळत असताना कारण की ज्या प्रकारे ऑप्सीला फिल्डिंग पाहायला मिळते. गलीमध्ये फिल्डर सध्या विजय भंडार. त्यानंतर बॅकवर्ड पॉईंटला सध्या फिल्डर आहे. एक फिल्डर पॉईंटच्या दिशेने आणि एक्स्ट्रा कव्हरला सध्या आहे डीप. चांगली आतापर्यंत फिल्डिंगची ऑफसाईडला पाहायला मिळत असताना लॉंगोपला रिंगणाच्या बाहेर. हलक्याने पुन्हा एकदा ढकलण्याचा प्रयत्न. याडी बॉटोमॅनचा पुन्हा एकदा वापर केला. ऑल एल्बो पोझिशन ज्या प्रकारे थोडीशी मागे खेचली तोपर्यंत इथे एक सिंगलच प्राप्त केली जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा खर्च केल्या. दुसरं षटक ज्या प्रकारे पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते टोटली
या एका धावेच्या मदतीने 4 ही आकडेवारी. चांगली गोलंदाजी अपेक्षित आहे. तितका चांगला दमखम दाखवणारा खेळ करावा लागेल टीम नागझरी चॅलेंजर्स. नागझरी चॅलेंजर्स टीमचा विचार केला तर कुठल्याही परिस्थितीमध्ये खेळणं जाणते आणि चांगली बॅटिंग, पण यावेळी धोका आहे, पण तो धोका पुन्हा एकदा पत्करला. पुढे जायचं असेल तर तुम्हाला धोके पत्करावे लागतील आणि तो धोका इथे पत्करला. धावसंख्या जर पाहायला गेली तर 1 धाव इथे मिळेल. धावसंख्या जाऊन पोचते 5. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या षटकातील. चांगली कामगिरी आतापर्यंत करत असताना दोन्ही टीम. विकेट एक गमावलेली नाही आतापर्यंत. बापुढे 1 विकेट गमावलेला आहे. ओहो, टप्पा पुन्हा एकदा चांगला बाउन्स, तितका चांगला रॅपर बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर थोडासा स्लोटर मध्ये होता, पण पडल्यानंतर तितकेच गती उसळी प्राप्त केल्यानंतर चांगली इथे गोलंदाजी या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. शेवटचा बॉल अखोल टप्प्याचा बॉल होता. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. याडे अपील पुन्हा एकदा पाहायला मिळते. तो दबाव टाकण्याचा प्रयत्न. ओव्हरची समाप्ती. पहिले 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात झालेली नाहीये. पहिले 2 ओव्हरमध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ओनली 5 धावा, 1 विकेट लॉस. टीम नागझरी चॅलेंजर्स. डीजे खेळण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा चाललाय बॅकवर्ड पॉइंटला. फिल्डर पुन्हा एकदा सेट आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. धावसंख्या मिळणार नाहीये. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा मुकेश. कारण की ज्या प्रकारे रिप्युटेशन पाहायला मिळतं टीम वैद्य इलेव्हन टीमकडून, कारण की मागच्या दिवसाचा विचार केला तर पहिले 4 ओव्हर 2 गोलंदाज. यावेळी थोडीशी स्ट्रॅटेजी जी आहे ती थोडीशी वेगळी पाहायला मिळते. कारण की पहिले 3 षटक आतापर्यंत. पहिलं षटक जगदीश सर हाताळले, दुसरं षटक रुपेश दादा आणि त्यानंतर मुकेश सध्या 3रं षटक हाताळत असताना चांगली कामगिरी पाहायला मिळते टीम ऑफ वैद्य इलेव्हन. परंतु नागझरी चॅलेंजर्स डोकं वर काढणारी टीम आहे. कधीही उतुंग भरारी घेण्याची धमक या टीमकडे आहे. बॉलला चमक इथे द्यावी लागेल. बॉलर पुन्हा एकदा तयार. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची पुन्हा एकदा कडा घेत बॉल पुन्हा एकदा फ्लाय स्लिपला. फिल्डर सध्या विजय भंडार. जोपर्यंत बॉल फील्ड करते धावसंख्या मिळणार नाहीये. चांगली ती गोलंदाजी करत असताना सटेक लेंथने चांगली गोलंदाजी. अफलातून स्पेल आतापर्यंत मुकेशच्या मार्फत. 3 बॉलचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या स्कोर करते जाऊन पोहोचते 6. ओहो, पुन्हा एकदा टप्पा आला. पुन्हा एकदा बाउन्सर बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा उसळी घेतल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये रूम दिला जात नाहीये. कारण की ज्या प्रकारे फ्रंटफूटचा तुम्हाला वापर करावा लागतो तो विजय ठाकरे जे मेजर सध्या ज्या प्रकारे खेळत आहेत सध्या थोडंसं बॅकफूटवरती. याडी बॅकफूट ते पुन्हा एकदा ऑप्शनला पंच करत असताना पुन्हा एकदा बॉल चालय कव्हरमध्ये. जोपर्यंत फील्ड करतील 1च धाव इथे कंप्लीट केली जाईल. या 1 धावीच्या मदतीने स्ट्राईक रोटेट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड होती धावा आहेत 7. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या मार्गस्थ. मुकेशचा जर्सी क्रमांक सुद्धा 7च आहे. ओहो, फॉलो थ्रो मध्ये पुन्हा एकदा बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा दीप बीड विकेट मागे लोंगोपला सध्या अगदी स्ट्रेटला बॉल फील्ड करतील तोपर्यंत 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल. ओव्हरची समाप्ती. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ ते समाप्त. हवी राहत असणारा टीम या मॅच मध्ये वैद्य इलेव्हन पकड सध्या आहे 8 डबा 3 ओव्हर समाप्त. 1 विकेट लॉस. टीम नागझरी चॅलेंजर्स. चांगली सुरुवात, चांगली गोलंदाजी. जास्त धावसंख्या खर्च केलेली नाहीये. याच प्रकारे खेळ राहिला तर कदाचित थोडंसं टेन्शन होऊ शकतं. प्रोजेक्टचे स्कोर एक मोठा पाहिजे बॅटिंग करणारी टीमसाठी, कारण की समोर टीम एक अफलातून आहे. ओ डाऊन द ट्रॅक येत असताना ऑन साइडला फटका चांगला आहे. मुकेश तितका चांगला इथे बॉडीचा वापर करत असताना चांगली फिल्डिंग. काय कमालीची फिल्डिंग. बॉल हातामध्ये कॅरी करण्याचा विचारच नव्हता, कारण की डबल माइंडेड नव्हते. बॉल एक्झॅक्टली आपल्याला इथे फील्ड करावं लागेल या हेतूने पुढे येत असताना चांगली फिल्डिंग. बॉडीला पूर्णपणे झोकून येत असताना आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बिग विकेट. फलंदाज मेजर मैदानाच्या बाहेर. धक्का नंबर दे धक्का 2. फलंदाज बाद.
टीम वर बजेल मारत असताना 9 या आकड्यावरती. ओहो पुन्हा एकदा टप्पा खूप चांगला आहे. यावेळी सुद्धा टॅप करण्याचा प्रयत्न पण तो बॉल जोपर्यंत फील्ड करतील धावसंख्या मिळणार नाहीये. ओव्हर नंबर 4 मध्ये पुन्हा एकदा ट्रॅकवरती येत असताना वैयक्तिक मला वाटते दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा रुपेश चांगली गोलंदाजी. यावेळी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न पण तो बॉल एक्झॅक्टली थोडासा काऊ कॉर्नरला येथे फील्ड केलं जाईल. धावसंख्या एकच मिळेल जास्त काय मिळणार नाहीये. नागझरी चॅलेंजर्स टीमचा विचार केला तर ज्या प्रकारे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग पाहायला मिळते नंबर 8 पर्यंत एक चांगली बॅटिंगची लाईनअप पाहायला मिळते म्हणजे एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं. फुलरलेनचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला फटका चांगला आहे. अलोंग द कार्पेट बॉल पुन्हा एकदा जमीला अक्षरशः आग लावत चला पुन्हा एकदा लोंगोच्या दिशेने मुकेश सध्या आहे. अगदी अंबुजा सिमेंट सारखी मजबूत भिंत पकडून बॉल पुन्हा एकदा जाऊ देणार नाहीये. एक धाव. 2 बॅट्समन आहेत कबला आणि दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेलं तर संदेश. ही जोडी सध्या पाहायला मिळत असताना बोल तयार. याडी फुलटॉस बॉल ऑन साईडला अगदी चपराक देत असताना कमलाच्या बॅट मधून हा येतो षटकार मॅक्झिमम सिक्सर. जाऊन पोहोचले 17 धावा. पंच 1 मिनिट सामना थांबायचा आहे. स्टार्ट सामना स्टार्ट करा. तर 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा. अरबे बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. विजय थोडीशी चुकी करत असताना बॉल लॉकस्टॉपला चाललाय. 2 धावा घेण्याचा इरादा. पुन्हा एकदा रनिंग. पुन्हा एकदा लाजवाब वेगाने इथे 2 धावा कंप्लीट करत असताना संदेशच्या बॅटमधून मला वाटतं इथे बायच्या रूपाने 2 धावा इथे मिळतील कारण की बॅटची कडा इथे घेतलेली नाहीये. 2 धावा इथे ऍड होतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 19. ओव्हर नंबर 5 मध्ये सध्या ट्रॅकवरती येत असताना मुकेश बोलत यार. ओहो सर बॅटने डाऊन द ट्रॅक येत असताना ऑन साइडला फिल्डर याडी गलती में मिस्टेक पण तो बॉल जाईल सीमा पार. येतो हा षटकार सिक्सर. यूज केला काय बॉटमॅनचा वापर आणि अगदी फ्लॅट बॅटेड फास्ट अँड फ्युरियस सध्या बॅटिंग दाखवत असताना अफलातून बॅटिंग. सध्याच्या बॅट बुधून षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते षटकाराच्या मदतीने 25 धावा. विकेट गमावलेत या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना 2 विकेट गमावलेत. टीम नागझरी चॅलेंजर्स या टप्पा थोडासा मागे ठेवण्याचा प्रयत्न पण जास्तीत जास्त उसळी प्राप्त केल्यानंतर पंच दर्शवतील येस इट्स वाईट. एकत्रित धावसंख्या 1 पर ओव्हर पुन्हा एकदा पंच घोषित करतील. कालचा विचार केला तर मयंक यादव 155 गतीने ज्या प्रकारे गोलंदाजी केली 2024चा वेगवान बॉल त्याने हाताळला आणि यावेळी बॉल हवेमध्ये पण सेफ झोन मध्ये बॉल पुन्हा एकदा बाउन्स होईल. जो पण बॉल फिट करतील पुन्हा एकदा 2 धावा ऍड होतील. ही जोडी सध्या धाव्यांचा पुन्हा एकदा वेग वाढवत असताना धावसंख्या पुन्हा एकदा इथे वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न भीम पराक्रम करायचा आहे. दोन्ही टीमला फायनलमध्ये धडक देण्यासाठी हा सामना जिंकला दोन्ही टीमने तो एका टीमला हरण्याची भीती तर आहेच. तो इथे जिंकण्याच्या उमेदीने इथे खेळावं लागेल आणि हा बॉल संदेशच्या बॅटमधून हा बॉल अगदी आकाशवाणी पाठवत असताना त्याच्या बॅटमधून आणखी एक हा येतो मॅक्झिमम सिक्सर
6 धावा. आतमध्ये आपण तयार ठेवा, पाणी लगेचच जाईल. यावेळी फुलटॉस बॉलचा पुन्हा एकदा ऑनसेटला प्रहार करत असताना यावेळी बॉल फील्ड करतील का, पण तो बॉल थोडासा मिस झाल्यानंतर बॉल चला मागे वेगाने बॉलवरती येतील. तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट 2 बाद तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण तो तिसरी धाव मिळणार नाहीये. जगदीश सर सध्या प्रोटेक्शन देत असताना ओव्हरची समाप्ती, 5 ओव्हरचा खेळ ते समाप्त. या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या अजून पोहोचते स्कोर काढते 36. 36 धावा विकेट गमावलेत या मॅच मध्ये टीम नागझरी चॅलेंजर्स. 2 विकेट 5 ओव्हरचा खेळ ते समाप्त. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 धावा आणि 2 विकेट. तोपर्यंत डीजे वाजीव